पण त्याची अक्कल नाही बरं काही. बोलला मला, जानूने सांगितलं म्हणे असं करायला. जानूला पण ना नसते उद्योग करायची काय गरज आहे. आपण एकतर गरोदर आहोत ना, हरी हरी करत बसावं ना घरी. हा कार्यक्रम करण्यासाठी तू भरीस घातलंस तिला. एवढं सगळं झालं तरी तुम्हाला तिचाच कळवळा येतोय. हे बघ, कळवळ्याचा प्रश्न नाहीये हा. मग कशाच आहे? तिचं चुकलं असं वाटतच नाहीये का तुम्हाला? आणि आताही ती बरोबरच वागतेय असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हद्द झाली आहे तुमच्या पुढे. खरंच सकाळ संध्याकाळ अगदी तुमच्या पायात पडायला पाहिजे. पण हे बघा, तुम्ही जानूची बाजू घेणार असलात ना, तर एक तर तुमचं तरी डोकं तपासून घ्या, नाहीतर मला तरी त्या वेड्यांच्या इस्पितळात नेऊन ठेवा. जानू बरोबर आहे असं म्हटलं तरी का मी? हो, पण तिचं चुकलंय असं तरी म्हणताय का तुम्ही? तुला काय म्हणजे काय वदवून काय घ्यायचंय माझ्या तोंडातून? बघा ना, तुम्हीच बघा, कबूल करताय का बघा अजून तरी. कसला एवढा कमीपणा वाटतो तुम्हाला? सांगा ना. आता मी नाही, जन्म दिलेल्या पोराचं चुकलं तर चुकलंच म्हणते ना. तुमच्यासारखं नाही. जानू कितीही चुकली ना तरी तुम्ही तिला आपलं पाठीशीच घालणार. हेच मी केलं असतं म्हणजे भरली असती बॅग आणि निघाला असतात घर सोडून. पण आता सांगताय कोणाला? आपलेच दात आणि आपले चोट. काय म्हणायचंय काय तुला? जानूचं चुकलंय की नाही ते सांगा. त्याने काय होईल? चुकलं की नाही ते सांगा ना. पांडुरंगा, हो चुकली. जानू त्रिवार चुकली. झालं समाधान तुझं? जान्हवी, हे बघ, जे काही घडलं त्याची काही गरज होती का? नाही म्हणजे ते टाळता आलं असतं ना आपल्याला. हे बघ, आम्ही तुला दोष देतोय असं नाहीये, पण मीही एका मुलाला जन्म दिलाय. त्या अनुभवावरून सांगते, प्रेग्नंट बाईसाठी असे प्रसंग बरे नाहीत ग. तू राग मानू नकोस, पण आम्हाला असं वाटतंय असं पुन्हा व्हायला नको. मी श्रीची शपथ घेऊन सांगते जान्हवी, गुरुजींनी तुझ्या आईची पत्रिका बघून सांगितलंय या व्यक्तीपासून बाळाला त्रास आहे. म्हणजे तुझा या सगळ्यावर विश्वास नाहीये हे माहितीये मला. माझाही नाही, पण तुझ्या आईचा स्वभाव हा तरी माहितीये ना तुला. म्हणजे त्यांच्या विरुद्धही काही नाहीये आमच्या मनामध्ये. असतो अगं एकेकाचा स्वभाव असा, पण त्याबद्दल एरवी कधी कोणी काही बोलतं का सांग? आणि आता खोकल्यांचा अंश वाढतोय तुझ्या पोटात. आणि आजी म्हणून आमचाही त्या बाळावर हक्क आहे असं नाही वाटत तुला? त्या असं का म्हणताय तुम्ही? हे बघ, तुझं माहेर तोडायचं नाहीये आम्हाला, पण तुझी आई जे काही वागली ना त्याचा इनडायरेक्टली बाळाला त्रास होणारच ना. हे बघ जान्हवी, आम्हाला काय वाटतंय की आपण सगळ्यांनीच इतर कोणाही पेक्षा बाळाचा आधी विचार करायला पाहिजे, हो की नाही? लग्न मुंजी काय होतच राहतात ग, बाळाचा जन्म महत्वाचा. आणि बाळाचा जन्म झाला की तू जा ना माहेरी खुशाल. आमचं काही म्हणणं असणार नाही. जान्हवी, मी हात जोडते तुझ्या पुढे. तुझी डिलिव्हरी होईपर्यंत माहेरशी संपर्क ठेवू नकोस. हे बघ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून म्हणतोय आम्ही. आणि तुझ्या आईला जेवढं आम्ही ओळखतो त्यावरून त्या खूप चिडल्या आहेत आणि आता गप्प बसणार नाही असं दिसतंय.
आणि तुझ्यावर तर त्यांचा विशेष राग आहे. तू प्रेग्नंट आहेस वगैरे असा काही विचार करतील असं नाही दिसत आहे का आता? शिवाय त्या तुझ्या सासरी पाहुण्या असून त्यांनी इतकं केलं इथे, मग घरी गेल्यावर त्या किती करतील सांग? जान्हवी प्लीज, तू त्यांच्याशी संपर्क तोड. म्हणजे निदान तुझी डिलिव्हरी होईपर्यंत तरी. नंतर आम्ही नाही अडवणार तुला, कधीच नाही. माहेर कसंही असलं ना तरी ते बाईसाठी प्रिय असतं, हे कळतंय मला. पण बाळा, पण आपल्या बाळापेक्षा माहेर मोठं नसतं ना ग. आई होण्याचं सुख फार नशिबाने मिळतं. म्हणजे तुला आम्ही माहेर कायमचं तोड असं नाही म्हणत, पण काही महिने तरी तेवढं कर बाई, मनावर दगड ठेव. म्हणजे स्ट्रेस नको म्हणून, बाकी काही नाही. राग नाही ना आला तुला? म्हणजे आमचा हेतू मला कळतंय. प्लीज प्लीज काही काळ मन घट्ट कर. आई नको, बाबा नको, पिंट्या नको, काही काळ माहेरच नको. दृष्टी आड सृष्टी. हे बघ जान्हवी, बाळाचा विचार कर, मग हे तुला इतकं अवघड वाटणार नाही. मीही एका क्षणी हेच केलं होतं. श्रीच्या बाबांना मनातून काढून टाकलं, मग सगळं सुरळीत झालं बघ. कारण आपण त्रास तरी किती करून घेणार ग, आणि आपल्या त्रासासाठी आपण पोटातल्या जीवाची किती परवड करायची सांग? किती भरडलं जायचं त्या जीवानी? त्याचा काय दोष आहे सांग ह्याच्यात? जान्हवी, पटतंय ना तुला? आणि या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही. मग अगदी आई आणि श्रीशी खडाजंगी झाली ना तरी चालेल, पण तुझ्या माहेराला तू दूर ठेव. यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि या बाबतीत मी तुझंही ऐकणार नाही. कळलंय तुला? मलाही पटतंय बेबीचं. मूल जन्माला घालणं इतकं सोपं नसतं ग. मूल जन्माला घालणं सोपं नाही, जपायला हवं. बाळासाठी तुला माहेरपासून दूर राहावंच लागेल, निदान काही काळासाठी तरी. त्याला पर्याय नाही असं दिसतंय ग. भूक नाहीये मला. अन्नावर कशाला राग काढताय? कोणावरही राग काढत नाहीये मी. काही झालं तरी शिक्षा फक्त मलाच. तुला काय शिक्षा केली मी? मग हे असं वागला तर म्हणजे काय मला सुख मिळतंय का? नाही, मी चुकले त्यावेळेस केलीत मला शिक्षा. भोगली मी ती मुकाट्याने, एका शब्दाने काही बोलले नव्हते मी. मी लग्न मोडलंही नव्हतं. जानू 4 पावलं माझ्याही पुढे गेली. लग्न मोडलंय तिने. दत्तासमोर मान खाली घालायला लावली तुम्हाला. बर, मग मग काय? पुढे काय? तिला मात्र शिक्षा नाही. तिला काय शिक्षा करायची मी? माहेर बंद करा तिचं, कायमचं. हीच शिक्षा आहे तिच्यासाठी. भावाच्या आयुष्यामध्ये नसती लुडबुड तरी थांबेल तिची. काय झालंय जान्हवी? मी आल्यापासून बघतोय गप्प गप्प आहेस तू. असंच. असंच? काय झालंय? कोणी काही बोललंय का तुला? बाबा आणि पिंट्याशी झालं तुझं बोलणं? माझं काही चुकलंय का? अगं मग झालंय काय? अरे कुठे काय? बोलत नाहीयेस तू. बोलते की. हो? आरशात बघ जरा स्वतःकडे. असं होतं या दिवसात. इतके दिवस नाही झालं ते?
हे राणी, काय झालंय? तुला काही त्रास होतोय का? का अपसेट आहेस मग एवढी? तुला आपल्या घरातलं कोणी काही बोललंय का? का आता गप्प झालात तुम्ही? हा, तुमचंच म्हणणं होतं ना, चूक झाली की शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून. किती वेळा शिक्षा केली आहेत मला? हा, किती वेळा घर सोडून जाण्याची धमकी दिली आहे? माझ्याशी नातं तोडण्यासाठी तुम्ही डिवोर्स पण घ्यायला तयार झालात. आता ती चूक जानूने केल्यानंतर तुम्ही मुख गिळून गप्प बसलात. हाच तुमचा न्याय हो? माणसागणिक न्याय बदलतोय तुमचा? काय मागतेय मी? मला जानू या घरात यायला नकोय. आता बघू तरी लेकीच्या बाबतीत काय करताय ते बघू दे ना. तिने चूक केली आहे ना, मग तिला शिक्षा झालीच पाहिजे. सांगा तिला, म्हणावं या घरात पाऊल ठेवायचं नाही, तरच मानेन मी की तुम्ही खरे न्यायी आहात म्हणून. एक मिनिट आहे, एक मिनिट. हे बघ, ताईची यात काही चूक नाहीये. तू गप्प बसा मूर्खा. पोपट फोडून टाकेन तुझं. तुला काय अक्कल आहे का? आईच्या डोक्याने चालायची सवय आहे तुला. जरा जरी स्वतःचं डोकं वापरलं असतंस ना, तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. आता तुझ्या डोक्यावर अक्षता नाही, वरवंटा पाडून घेतलायस तू स्वतःहून. हे बघ, तुला मला जे काही बोलायचं असेल ना ते बोल, पण या घरात यायला तू ताईवर बंदी टाकू शकत नाहीस. होय, एवढा पुळका आहे तुला तुझ्या ताईचा? तू हो घराबाहेर, कळलं ना? या घरात पाऊलही ठेवू नकोस तू. आम्ही बघू म्हातारा म्हातारी आमचं काय करायचं ते. जा 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 जा, तुझ्या ताईकडे जा. ती भलं करेल तुझं. त्या औदसेशी लग्न लावून देईल, सुखाने संसार करशील तू तिच्या बरोबर. कोणी विचारलं तर सांग, आई बाप मेले म्हणून माझे. आई, तू काही बडबडतेस आता. तुला चांगलं बोलते ते कळतच नाही ना. अगं, पण ताईनं काय गुन्हा मारलाय कुणाचं? तुझं मेल्या, तुझं. एवढंही कळत नाही तुला? आला मोठा ताईचा कैवार घेणारा. अरे काय डोकं आहे का, खोकं आहे तुझं? काय केलं तुझ्या ताईने तुझ्यासाठी सांग ना. एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण ती, तिला म्हटलं भावाला चिकटव. केलं का तुझ्यासाठी काही? नाही ना. 4 दिवस राहायला गेले मी तिच्याकडे, तर मी जड झाले तिला. अगदी हाताला धरून घराबाहेर काढलं मला. अरे 2 दिवस बापाला पण घेऊन गेली नाही तिच्या घरी. आणि ताईचा कसला पुळका रे तुला एवढा? स्वार्थी आणि पक्की मतलबी आहे ती. तिचा मतलब झाला ना, मग आता कशाला हवाय तिला तिचं माहेर? फुंकी झेलायला सासू आहेत आणि तिच्या तालावर नाचणारा नवरा आहेच. मग माहेरची तिला कशाला काही गरज आहे? अरे सूड उगवलाय तिने. तिला वाटत होतं मी तिचं लग्न मोडलं म्हणून तिने तुझं लग्न मोडलंय, कळलं? विंचवाच्या जातीची आहे तुझी ताई, कळलं? विंचू पाळायचे नसतात, त्यांना ठेचायचं असतं. पुरे पुरे कला. मी पुरेच करते हो, पुरेच करते मी. पण स्वतःच्या तोंडून मान्य केलंय तुम्ही की जानूचं चुकलंय म्हणून. केलं तर नाही? बोला की घडाघडा. नाही तर ह्या पुळकेश्वराला वाटायचं की मी मनचंच बोलतेय म्हणून. वाटतंय की नाही तुम्हाला जानूचं चुकलंय म्हणून? आई, तू जरा. बाबा, मी तुम्हाला जे चूक आहे ते चूकच आहे.
आणि म्हणून चुकीला शिक्षा झालीच पाहिजे. आणि जानूची शिक्षा ही आहे की तिने या घरात पाऊल टाकता कामा नये. आणि ज्या दिवशी ती या घरात पाऊल ठेवेल त्या दिवशी तुम्ही दोघंही माझं मेलेलं तोंड पाहाल. सांगून ठेवते. हात तिच्या मारी एवढंच होतोय. ठीक आहे ना मग. ठीक कसं आहे श्री? त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. अरे पण असं कसं करू मी? तसं कशाला करायला हवं? म्हणजे त्यांना जे काही वाटतंय ते सांगण्याचा त्यांना हक्क आहे. मग तसंच तुला जे करायचंय ते करण्याचा हक्क तुला आहे. म्हणजे काय? तू त्यांना स्पष्टपणे सांग. त्यांना म्हणावं मला तुमची काळजी कळतेय पण मी माझ्या बाबांची आणि पिंट्याची संबंध तोडू शकत नाही. असं कसं सांगणार श्री? बरं मी सांगू का मग? नाही नाही नको. मी तुझ्याकडे चुगली केली असं वाटेल त्यांना. अरे चुगली काय त्यात? नवरा बायको होत आपण एकमेकांशी बोलणार नाही का? आणि तुला जर घरामध्ये काही अडचण असेल तर तू मला सांगणार नाहीस तर मग इतर कोणाला सांगणार आहेस? नाही पण तरी नको. जान्हवी नाही म्हणता आलं पाहिजे. पण मला नाही जमत ना आता श्री. मग त्याची मोठी किंमत मोजावी लागते. तयारी आहे तुझी? तसं नाहीये रे. तू सांग ना त्यांना स्पष्टपणे. तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं असतं आणि मोकळा झालो असतो आणि त्याचं त्यांना काहीही वाटलं नसतं. विश्वास ठेव माझ्यावर. तू मुलगा आहेस. मग श्री मी सून आहे. मग काय? कितीही नाही म्हटलं ना तरी फरक असतो श्री. असं काहीही नसतं. आपण कशा पद्धतीनं सांगतो यावर सगळं अवलंबून असतं. अरे तू जसं बोलू शकतोस तसं मी नाही बोलू शकत श्री. मुलगा काहीही बोललेलं आईला चालतं पण तीच आई जेव्हा सासू होते ना तेव्हा सुनेचं बोलणं तिला कदाचित लागू शकतं. ऑलराईट. हे बघ मला हे काही पटत नाहीये पण पण म्हणूनच तर मी तुला म्हणतोय ना की मी बोलतो त्यांच्याशी. नाही नको. थांब मला विचार करू दे. अगं तुझ्या थेरीनुसार सांगतो त्यांना. मग पटेल कदाचित. टॉन्ट मारतोयस का तू मला? टॉन्ट का मारेन मी? कारण तुला पटलेलं नाहीये मी म्हणतेय ते. जान्हवी त्यांना काही फरक पडणार आहे? हे बघ माझं म्हणणं तुला पटत नसलं ना तरी खरं आहे श्री. मुलगा हा मुलगा असतो आणि सून ही सूनच असते. ओके बरं मग तू सांग काय करायचं आता? त्याचाच विचार करतेय मी. हा असा उदास होऊन? उदास नाहीये मी. गप्प आहे. बरं चुकलं माझं. तू उदास नाहीयेस गप्प आहेस. श्री प्लीज. जान्हवी एकतर तू बोललं पाहिजेस किंवा मी बोललं पाहिजे. आणि या दोन्हीपैकी कुठलाच पर्याय तुला पटत नसेल ना तर मग कुठला पर्याय तुझ्याकडे? अरे पण मग मी तोच तर विचार करतेय ना श्री. असा नुसता विचार करून प्रश्न नाही सुटणार. मग आता मी काय करू? आईंना आणि बेबी आत्यांना जाऊन ताडताड बोलू? काय करू काय मी? तुला काय जातंय बोलायला? तू जर माझ्या जागी असतास ना तर तुला कळलं असतं. ओके 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 ऑलराईट ऑलराईट. मी तुला फक्त सोल्युशन विचारतोय. अरे पण मग मी रिमोट नाहीये ना. यंत्र मानव. बटन दाबलं की मिळालं सोल्युशन. असं नाही होत ना श्री. म्हणून मी तुला काही सांगत नव्हते तर खोदून खोदून विचारतोयस. बरं तुला पटतही नाहीये माझं. प्रत्येक वेळी मी चुकत असते ना. माझंच सगळं चुकलंय. तुला असंच वाटत असेल तर मग राहू दे. मी ह्याच्या पुढे तुला काहीच सांगणार नाही श्री. अरे जान्हवी कोणाचा फोन आला होता का ग? कुणाचा? म्हणजे तुझ्या आई बाबांचा किंवा कोणाचा?
नाही फोन आला ना त्यांचा तर त्यांना सांगूनच टाक. म्हणावं झालं तेवढं पुरे झालं. आता मी फक्त माझ्या बाळाचा विचार करणार आहे. किंवा तूच फोन करून सांग ना. तुझ्या बाबांना फोन कर, त्यांना पटेल. आजच करशील? काय फोन ग बाबांना? आई हे असं फोनवर कसं सांगणार? हा ग कधी कधी ना फोनवरच सांगणं सोपं जातं, म्हणजे समोरासमोर सांगण्यापेक्षा. आणि तुला अवघड वाटणार असेल ना तर आम्ही सांगतो, आम्हाला काही नाही वाटणार. नाही नाही नको, मी बघते. हे बघ जान्हवी, जितक्या लवकर सांगता येईल ना तितक्या लवकर सांगून टाक. उगाच भिजत घोंगडं कशाला घालून ठेवायचं, नाही तर काहीतरी भलतच व्हायचं. बर मी आईना चहा देऊन येते. दुधाकडे लक्ष ठेवशील? बघ हं, बारीक आहे गॅस.